नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? यशोदा जगन्नाथ चव्हाण. आपण कुठून आलात? मायनी, तालुका खटाव, जिल्हा सातारा. आपला व्यवसाय काय आहे? शेतमजूर. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 8 जून 2023. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? जसे गणेशजी, शिवजी, दुर्गाजी यांचे व्रत वैकल्य करत होतो. गणेशजीला अखंड ज्योत लावत होतो. शंकराचे 16 सोमवारचे व्रत करत होतो, पण त्या भक्तीतून कुठलाच लाभ मिळाला नाही. जसं तुम्ही सांगत आहात की आपण गणपतीला कुलदैवत मानून आपण त्यांची आराधना करत होतात, त्याचप्रमाणे शंकरजींची सुद्धा आपण भक्ती करत होतात. तर भक्ती मार्गात तर आपण होतातच, तर मग संत रामपालजी महाराजांच्या मार्गामध्ये आपण का आल्यात आणि त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती कोणी सांगितली? संत रामपालजीच्या मार्गात ज्ञानगंगा या पुस्तकाच्या माध्यमातून आलो. बाजार दिवस असल्यामुळं त्यांचं ज्ञानगंगा पुस्तकाची सेवा चालू असल्यामुळं ते पुस्तक मला प्राप्त झालं आणि त्या ज्ञानगंगेच्या ज्ञानाच्या माध्यमातून मी नामदीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञानाचं प्रचार प्रसारच्याद्वारे आपल्या गावामध्ये सत्संग आयोजित केला होता आणि त्या सत्संगामध्ये संत रामपालजी महाराजांचे अनुयायी हे ज्ञानगंगा पुस्तकाचं वितरण करत होतात. त्यातून आपण ते पुस्तक घेतलं आणि त्यातलं ज्ञान आपल्याला जेव्हा पटलं तेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या सान्निध्यात आले आणि त्यांच्याकडनं आपण गुरुमंत्र घेतला. मला हे विचारायचं की जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? गुरुजींचे नामदीक्षा घेतल्यानंतर बरेच लाभ. पहिला मला जन्म आणि मरण ह्याच्या पलीकडे दुनिया आहे हेच ज्ञान नव्हतं आम्हाला अजिबात. तर ज्ञानगंगेच्या माध्यमातून ते ज्ञान मिळालं थोडं थोडं आणि दीक्षा घेतल्याच्या नंतर हळूहळू हे ज्ञान कळत गेलं आणि ह्या ज्ञानातनं पहिला मंत्र ज्यावेळेस मी घेतला त्यावेळेस मला पहिला लाभ झालेला. ज्या दिवशी नामदीक्षा घेऊन गेले इथून त्या रात्रीला गुरुजींचा फोटो दिलेला मी आमच्या घरात फोटो लावला. त्या खोलीत रात्री पहाटे 4च्या दरम्यान असा काय प्रकाश पडलेला की झोपलेलो असताना सुद्धा त्या प्रकाशाचा उजेड असा जाणवला माझ्या डोळ्यावर झोप लागलेली असताना. म्हणजे ही पहिली नामदीक्षा घेतली त्यावेळेचा माझा अनुभव. त्याच्यानंतर मला शुगर बीपीचा त्रास होता. 3 महिन्याच्या आत माझी शुगरची बीपीची गोळी बंद झाली आणि त्यानंतर माझे मिस्टर शराब पित होते. तर त्यासाठी मी गुरुजींना प्रार्थना लावली एक दिवस की भक्तीत बाधा आणतात ही पिणारी व्यक्ती, त्याच्यामुळं माझ्या भक्तीत बाधा येते तर ह्यांची दारू बंद झाली पाहिजे म्हणून मी गुरुजींना प्रार्थना लावली. तर तिकडून मला सांगितलं गेलं की प्रार्थनेतनं की ज्योत किंवा पाठाचा संकल्प करा आणि कबीर साहेब तुमच्यावर दया करतील. मग मी त्याच रात्रीला काय केलं, गुरुजींच्या फोटोसमोर दंडवत घातला आणि आजच म्हणलं गुरुजी मी संकल्प केला की ज्योत लावायचा. त्याच दिवसापासून माझे मिस्टरांची दारू पूर्ण बंद झाली. आणि अजून एक झालेला मोठा लाभ, आम्ही राहतोय त्या घरात जरा भावबंदकीतला जरा वाद असल्यामुळं सारखे भांडणं असल्यामुळं काय केलेलं आम्ही की इथून बाहेरच पडायचं म्हणून 2-2.5 वर्ष झालं आम्ही की चाललंय पैसे हातात घेऊन फिरतोय. कुठंतरी तयार घर भेटेल, कुठंतरी जागा भेटेल. बरं त्याची अपेक्षा किती होती? 1.5 ते 2 गुंठ्याची. 1-1.5 किंवा 2 गुंठा जागा भेटावी. तयार घर असेल तर 1 गुंठ्यात भेटलं तरी भरपूर झालं. गुरुजींच्या ज्योत लावल्याच्या नंतरचा हा कार्यक्रम सगळा. मिस्टरांची दारू सुटली आणि त्यातून 1 आणि 1.5 गुंठा नाही तर 4 गुंठ्याचा व्यवहार झाला. हे गुरुजींनी भरपूर काय लाभ दिले ते. जसं तुम्ही सांगतात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. जी काही आपली अडचण होती, जे काही आपल्याला कष्ट होते ते दूर झाले. जी काही शारीरिक पीडा होती त्यातून सुद्धा संत रामपालजी महाराजांनी आपल्याला दूर केलं. त्याचप्रमाणे आपल्या मिस्टरांना जे व्यसन होतं त्यातून सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या दयेने त्यातून आपल्याला लाभ प्राप्त झाला. त्याचप्रमाणे जी जागेचा व्यवहार आपल्याला पाहू इच्छित होता तो सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे, ज्या ठिकाणी आपण 2 ते 2.5 गुंठे जागा पाहत होतात त्या ठिकाणी आपल्याला 4 गुंठे जागा भेटली. तर ह्या सगळ्या आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारख्या ज्या गरजवंत आहेत, जे श्रद्धाळू आज परमेश्वर प्राप्तीसाठी भटकत आहेत, या सर्वांना आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? मी एक प्रार्थना करू शकते
की बाबा जे बी कोणी मला बघतील आणि मी ज्या गोष्टी सांगितल्यात त्या गोष्टीवर पूर्णपणे विश्वास ठेवून नामदान केंद्राची माहिती करून घेऊन शिना नामदीक्षा घेतील तर त्यांना माझ्यापेक्षाही अजून काय भरपूर लाभ भेटेल. फक्त गुरुजींनी सांगितलेल्या नियमात राहून त्यांनी दिलेला मंत्र जाप आणि त्यांनी सांगितलेला विधी किंवा त्यांनी जे बी काय आपल्याला नेम घालून देतात त्या नियमातनं जर आपण वागलं तर आपल्याला जे बी काय काय पाहिजे ते आपल्यासमोर गुरुजी हजर करतील. जसं तुम्ही सांगत आहात की साधकाने जर नियमात राहून संत रामपालजी महाराजांचा मार्ग स्वीकारला आणि त्यांच्या म्हणण्यानुसार जर आपलं जीवन व्यतीत केलं तर त्याला जे नाही ते सुखसुविधा संत रामपालजी महाराज आज देत आहेत. तर ह्या भावनेतनं एखादा वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांचा मार्ग स्वीकारायला काही एक हरकत नाही तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा किंवा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल? सत्संग हे विविध चॅनलवर टी व्हीच्या चालू असतात किंवा त्याच्या खाली एक पट्टी चालते. त्या पट्टीच्या माध्यमातून मोबाईल नंबर येतो. मोबाईल नंबर लावून शिना चौकशी करू शकतात. जिथं बी आपण राहतोय त्या जिल्ह्यात नामदान केंद्राची सुविधा झालेली आहे तरी तिथं फोन लावून शिना आपण नामदीक्षा घेऊ शकता. जसं तुम्ही सांगत आहात की हा जो कार्यक्रम चालू आहे हे कार्यक्रम चालू असताना टी व्हीवर काही मोबाईल नंबर फ्लॅश होत आहेत. त्या मोबाईल नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी जवळच्या आपल्या जिल्ह्यामध्ये जिथे नामदान केंद्र आहे संत रामपालजी महाराजांचं त्या ठिकाणचा ॲड्रेस मिळेल. तेथे जाऊन ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकेल. मला हे विचारायचं की या नामदीक्षेसाठी त्या व्यक्तीला किती पैसे मोजावे लागतात? 1 रुपयाही खर्च येत नाही. हे नामदान अगदी मोफत दिलं जातं आणि ज्या काही आपल्याला विधी असतात फोटो आणि एक पुस्तिका पण दिलेली जाते जे बी काय आहे तिथं ती अगदी मोफत आहे. 1 रुपयासुद्धा खर्च येत नाही त्याला. धन्यवाद सतसाहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.